इलेक्शनची वेगळी कारणं असतात, त्याच्यामुळे एक कलेक्टेड नाही. अर्थातच परिणाम थोडा तर होतोच एकामेकाच्या इलेक्शनचा, पण मला असं वाटतं 4 वाजेपर्यंत आपण वाट बघूया, पूर्ण क्लिअर होऊ दे. पॉझिटिव्ह परिणाम होईल म्हणजे तुमच्या बाजूने? अहो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विषय नाहीये. आज सरकार बदलण्याची गरज का आहे? कारण हे सरकार भ्रष्टाचारी आहे, यांच्यामुळे महागाई वाढली आहे आणि बेरोजगारी तर वाढलीच आहे ना. पुणे जिल्ह्यामधले किती प्रोजेक्ट्स असे आहेत जे दुसऱ्या राज्यात गेलेत? फॉक्सकॉनचा जी इन्व्हेस्टमेंट चाकणला येणार होती ती गेली की नाही दुसऱ्या राज्यात? पुण्यामध्ये तुमच्याच चॅनलवर रोज क्राईम तुम्ही दाखवता की नाही? ड्रग्ज असू दे, महिला सुरक्षितता असू दे, हिट अँड रनची केस असू दे. मग महागाई वाढली आहे का नाही? घरी जाऊन बायकोला विचारा की तेलाचा भाव वाढलाय का नाही या सणामध्ये. कापूर आरती करतात ना रोज साजरी, मग त्याच्यात कापूरची किंमत बघा जरा जाऊन कोणी. प्रचंड महागाई, प्रचंड बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हा हद्द पार करायचा असेल तर यावेळीच आपल्याला सरकार बदलावंच लागणार. ताई, काल हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश आपल्या पक्षात झाला, पण दुसरीकडे तुमच्या पक्षातले जे 3 नेते आहेत, प्रवीण माने, जगदाळे असतील किंवा भरत शाह असतील, हे कुठेतरी नाराज असलेले भरत शाह आणि जगदाळेंचं माझं कालही बोलणं झालंय, आजही बोलणं झालंय. आणि मी कालही चॅनल्सवर बोलले होते की प्रवीण माने, जगदाळे आणि शाह